नमस्कार, मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बहुतेक अडीअडचणीतून मार्केट सावरलं असं वाटतं. आज मार्केट चांगलंच तेजीत होतं. काहीसा सपोर्ट काल आज दोन्हीही दिवस बँक निफ्टीने दिलेला आहे. त्यामुळे आज 600 पॉईंट जवळजवळ सेन्सेक्स तेजीत होता. सेंचुरी टेक्सटाईलनी 10 एकर जमीन वरळीमध्ये 1100 कोटी रुपयाला घेतली. 2 IPO येणार आहेत, त्याची आपण माहिती करून घेऊ. वेस्टर्न कॅरियर्स हा लॉजिस्टिक्सचा IPO येतोय. 493 कोटींचा हा IPO आहे. 13 ते 18 सप्टेंबर या काळात हा IPO येतोय. 400 कोटींचा फ्रेश इश्यू तर 92.88 कोटीचा OFS आहे. याचा प्राइस बँड 163 ते 172 आहे. मिनिमम लॉट 87 शेअरचा आहे आणि दर्शनी किंमत 5 रुपये एवढी आहे. ह्यांचं मल्टी मॉडेल आहे. रेल्वे फोकस ॲसेट लाईट कंपनी आहे ही आणि 2024साठी त्यांचा रेव्हेन्यू होता 1691.41 कोटी आणि प्रॉफिट होता 80.35 कोटी. आणि दुसरा जो IPO येतोय तो रिअल इस्टेटमधला येतोय. आर्केड डेव्हलपर्स हा IPO येतोय. त्यांचा प्राइस बँड 121 ते 128 एवढा आहे. 110 शेअरचा लॉट आहे. प्रीमियम अफोर्डेबल प्रोजेक्ट्स हे लोक जास्त प्रमाणावर करतात. त्याचप्रमाणे 16 ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये हा IPO येतोय. या कंपनीला कर्ज अजिबात नाही, म्हणजे झिरो डेट कंपनी असं आपण म्हणू शकतो याला. आणि त्यांचा प्रॉफिट होता FY24 मध्ये 122.81 कोटी, तर त्यांचं रेव्हेन्यू होतं 635.71 कोटी. 110 शेअरचा यांचा लॉट असेल. MMRDA मध्ये नवीन प्रोजेक्ट ते सुरू करणार आहे आणि IPO मधून 430 कोटी रुपये त्यांचे गोळा होतील. झायडस लाईफ यांच्या एका औषधाची दुसरी क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली. त्याचप्रमाणे हिंदुस्तान झिंकनी स्कीपर बरोबर ट्रान्समिशन स्टील स्ट्रक्चरसाठी करार केला. व्होडाफोन ही कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रूरल इलेक्ट्रिफिकेशन म्हणजेच PFC आणि REC यांच्या संपर्कात आहे कर्जासाठी. त्यामुळे आज थोडासा व्होडाफोन आयडियाचा शेअर तेजीत होता. इरिडानी SJVN आणि GMR एनर्जी बरोबर 900 मेगावॅट अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी MOU केलाय. हे प्रोजेक्ट आहे 900 मेगावॅटचं आणि प्रोजेक्टची रक्कम आहे 9100. हे नेपाळमधलं प्रोजेक्ट आहे.
अमेरिकेची मॅन्साफिल्ड बिल्डिंग सोसायटी बरोबर डिजिटल बँकिंग सोल्युशनसाठी TCSने करार केला आहे. रूट मोबाईलने इन्फोसिस आणि प्रॉक्झिमस ग्रुप बरोबर करार केला आहे. ते कस्टमर्स एक्सपिरियन्स आणि नवीन संधी शोधण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी यांनी एक्स्ट्रा पॉवर या प्रीपेड कार्डाच्या प्लॅटफॉर्मचं व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट सुरू केली. ओरॅकल फायनान्सचं उत्पन्न आणि प्रॉफिट दोन्ही गोष्टी चांगल्या आल्या. ITIला 300 कोटीची बिहारमधल्या सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीमसाठी ऑर्डर मिळाली आणि टाटा मोटरनी नेक्सॉन EVची किंमत 3 लाखांनी कमी केली, तर टियागोची किंमत 40,000नी कमी केली, पंचची किंमत 12,000नी कमी केली आणि ह्या किमती 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला कमी केलेल्या दरात या गाड्या मिळतील असं कंपनीने सांगितलं. आज मार्केटमध्ये व्हिक्स हा कमी झाला होता, म्हणजे काल जवळजवळ 15.50पर्यंत व्हिक्स गेला होता. तो हळूहळू कमी झाला आहे, त्यामुळे मार्केटमधली व्होलॅटिलिटी पण तेवढ्या प्रमाणात कमी झाली आणि मार्केट आज तेजीत पण राहील. मार्केटमधल्या तेजीमध्ये IT आणि फार्मा या शेअरचा जास्त समावेश होता, कारण बऱ्याच फार्मा कंपन्या कॅन्सरचं ड्रग काढतात, तर त्यांना GSTमध्ये सवलत मिळणार आहे, म्हणून फार्माच्या कंपन्या आज तेजीत होत्या. आणि समजा जर अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट कमी झाले तर त्याचा फायदा IT कंपन्यांना मिळेल, म्हणून IT कंपन्या आज तेजीत होत्या. एक 600-620 पॉईंटच्या दरम्यान मार्केट तेजीत गेलं होतं आणि नंतर मात्र क्लोज होताना 350 पॉईंट तेजीत राहिलं. एक 250 पॉईंटची तेजी आज कमी झाली मार्केटमधली, पण का असेना मार्केट शेवटपर्यंत तेजीत राहिलं, त्यामुळे लोकांची घबराट काही प्रमाणात कमी झाली असेल. बघूया आता उद्या मार्केट काय करताय. नमस्ते.